श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी वर्षा आजच्या आपल्या मोठ्या व्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत करते. आत्ता सुरू आहे पावसाळा, पण हा व्हिडिओ आहे उन्हाळ्यामधला आमचा गावाला जाण्याचा. जयचं असं चालू होतं की व्हिडिओ टाक न गं मम्मी, टाक न गं, पण शूट करून ठेवलेला होता, त्याला व्हॉइस ओव्हर माझं करणं झालं नव्हतं म्हणून तो अपलोडच केला गेला नाही. पण जयचं चालू होतं टाक टाक, पण माझं असं होतं की जेव्हाचं तेव्हाच बरं वाटतं बघायला. आता पावसाळ्यामध्ये आपला उन्हाळ्यातला व्हिडिओ कोण बघेन, पण मीच हा व्हिडिओ बघितला आणि मला छान वाटला. म्हटलं व्हॉइस ओव्हर करून टाकूयात मग. तर मग व्हिडिओला सुरुवात करते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. काडेवाडी रोडला आमची ट्रॅव्हल्स येणार होती, तिथूनच आम्ही ट्रॅव्हल्समध्ये बसलो होतो. बसल्यावरती आतमध्ये खूप जास्त गरम होत होतं, मुलं पण खूप हैराण झाली होती. ही आमची श्रीजा अशी झोपून गेली होती, तिला पण खूप जास्त गरम होत होतं. मग जेवायला एका ठिकाणी बस थांबली. जेवणामध्ये साबुदाणा खिचडी, मसाले भात, लाडू असं छान जेवण आम्ही घरूनच बनवून घेतलं होतं. ताईनी मसाले भात आणि मी साबुदाणा खिचडी लाडू. ह्या दादाचा खूप छान डान्स चालू होता, पण व्हिडिओ करायला घेतला आणि तो लगेच खालीच बसून गेला. जेवण तर एकदम मस्त एन्जॉय केलं होतं, पण या ट्रॅव्हल्समध्ये जाऊन बसायची सुद्धा भीती वाटत होती, इतकं जास्त गरम आतमध्ये होत होतं. पण काय करणार, जाऊन बसावंच लागलं. बसल्यावरती पोरं मस्त झोपून गेली. पण रात्री 2 वाजता हे असं काही नजारा मला दिसला. एवढे सगळे दुकानं चालू होते. मग नंतर मलाच लक्षात आलं की कुठलं तरी देवाचं मंदिर कदाचित असावं, त्यामुळेच एवढे दुकानं सर्व चालू आहेत आणि एवढी गर्दी पण होती. मला तर या ट्रॅव्हल्समध्ये झोपच लागत नाही, रात्रभर मी जागीच राहते. आणि यावेळेस तर श्रीजा होती माझ्याजवळ. ताईसुद्धा फक्त पडूनच होती, कारण तिला खूप जास्त मळमळ होत होतं. आणि जय पण असा काही उठून बसला होता आणि त्याचं सारखं चालू होतं की मम्मी सकाळ कधी होईल. आणि ही झाली सकाळ. चारी पण बहीण भावंड उठून बसले होते. भक्तीचं असं म्हणणं होतं की श्रीजाची माझी लवकर भेट होणार नाही मावशी, म्हणून मलाच तिचे लाड करू दे आणि माझ्याच मांडीवर तिला दे, उतरेपर्यंत मी तिला सोडणारच नाही. मग मी तिला म्हटलं होतं बरं बाई, काय करायचं तेवढं कौतुक कर तुझ्या बहिणीचं उतरेपर्यंत. असं म्हटल्यावर भक्ती थोडीशी सॅड झाली होती, कारण तिलाही माझ्या घरी यायचं होतं. पण आम्ही मे महिन्यामध्ये गावाला गेलो होतो, ऊन खूप जास्त होतं, त्यामुळे मीच तिला नको म्हटलं होतं. आता आमच्या गावाला यायचं असं काही कारण तिला नव्हतं, श्रीजा तेवढं एक कारण होतं. तिला तिच्यासोबत जास्त वेळ घालवायचा होता, म्हणून तिला माझ्या घरी यायचं होतं. शेवटी या दोघी बहिणींची जुदाई झालीच आणि बोदवड आलं. ताई आणि आराध्या भक्ती उतरून गेल्या बोदवडला, मला मलकापूरला उतरायचं होतं. आता ह्या तिघी माहिली की उतरून गेल्यावर मला पण काही करमत नव्हतं. हे दोघं बहीण भाऊ मस्त बाहेरची गंमत बघण्यासाठी असे काही खिडकीत जाऊन बसले होते. 20-25 मिनिटात लगेच आमचं मलकापूर सुद्धा येणार होतं आणि आम्ही पण मलकापूरला उतरून जाणार होतो. दादा आम्हाला तिथं घ्यायला आले होते, पण गाडीवर आम्ही एवढे जण गेलो नसतो, म्हणून दादांनी आम्हाला बसमध्ये बसून दिलं होतं आणि ते आमच्या बसच्या मागे 2 व्हीलरवर आले होते. बसमध्ये बसल्या बसल्या माझं लक्ष त्या पाटीकडे गेलं होतं, उमाडी मलकापूर. उमाडीवरनं ही बस आलेली असावी. तुमचं पण गाव आहे का उमाडी, किंवा तुम्ही पण माझ्यासारखं मलकापूरला उतरून पुढं आपल्या गावाला जातात का बसनी, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पोफळी बस होती ही आणि आम्हाला टाकळी फाट्याला उतरायचं होतं, तेच आमचं गाव. जयला मात्र इथं एक त्याच्यासारखा मोबाईल प्रेमी मित्र मिळाला होता, जो की पूर्ण वेळ फोन बघत होता. त्यामुळं जयची पण चांगलीच मज्जा होऊन गेली. घरी पोचल्यानंतर आत्यांनी आणि ताईंनी मस्त असं श्रीजाचं स्वागत केलं होतं, कारण ती पहिल्यांदाच घरी आली होती म्हणून. पण तिने मात्र रडून रडून सगळं घर डोक्यावर घेतलं होतं. जसं काही वादळच आलं. हेच वादळ तिच्या मोठ्या पप्पाच्या कुशीत गेल्यावर पूर्णपणे शांत झालं होतं. हां, तुम्हाला अजून एक व्हिडिओ बघायला मिळेल गावाकडचाच. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब